नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाशिक अकॅडमी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण तुमच्यासाठी पुन्हा चालू घडामोडी 2026 घेऊन आलो आहोत. ह्या चालू घडामोडी तुम्हाला एमपीएससी, सरळ सेवा, पोलीस भरती सगळ्या ठिकाणी कामी येतील. आपली नवीन बॅच सुरू झाली आहे. नवीन बॅचला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 9970 65 03 63 या नंबरला संपर्क साधायचा आहे. आणि अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी नाशिक अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. बुलेट ट्रेन 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर बुलेट ट्रेन देशामध्ये सुरू होणार आहे. याची घोषणा केली निर्मला सीतारामन यांनी, ज्या की आपल्या अर्थमंत्री आहेत. त्यातल्या 2 पुणे या ठिकाणी धावतील. पुणे मुंबई बुलेट ट्रेन अंतर आहे 170 किलोमीटर. पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन अंतर आहे 550 किलोमीटर. भारताचा पहिला संगीतमय मेलोडी रस्ता उद्घाटन झाले 11 फेब्रुवारी 2026 ला. याचे उद्घाटक होते देवेंद्र फडणवीस. या रस्त्याचे नाव आहे मुंबई कोस्टल रोड, ज्याला छत्रपती संभाजी महाराज मार्ग असे देखील म्हटले जाते. तुम्हाला चित्रामध्ये मेलोडी रस्ता दिसतोय. आता मेलोडी रस्ता म्हणजे काय असतो? जर तुम्ही या रस्त्यावरून 40 ते 50च्या स्पीडने गाडी जर चालवली तर तुम्हाला एक धून ऐकायला येईल. ती धून आहे जय हो या गाण्याची, जी की स्लम डॉग मिलिनियर या पिक्चर मधली आहे. आणि हे गाणं गायलेले AR रहमान यांनी. हा रस्ता तब्बल 500 मीटर अंतराचा आहे. आणि या रस्त्यामध्ये जी धून वाजवली जात आहे, हे जे तंत्रज्ञान आहे ते हंगेरियन तंत्रज्ञान आहे. तर बघा, हा रस्ता आहे त्या ठिकाणी देश को मिली पहिली म्युझिकल रोड. कोयना धरणाचे नाव बदलले. याचे जुने नाव होते शिवसागर किंवा शिवाजी सागर. नवीन नाव आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज जलसागर. कोयना धरणाबद्दल माहिती घेऊयात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना नदीवर आहे. यालाच महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखलं जातं. ठिकाण आहे देशमुखवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. विद्युत क्षमता आहे 1960 मेगावॅट. पाणी क्षमता आहे 105 TMC. कोयना या ठिकाणी पहिल्यांदा भूकंप आला होता 11 डिसेंबर 1967 ला. स्टारलिंक कंपनी आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एक करार झाला आहे. ही कंपनी आहे स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीचे मालक आहेत एलॉन मस्क. स्टारलिंक सोबत करार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले. याचे उद्दिष्ट आहे राज्यातील दुर्गम व आदिवासी भागात सॅटेलाइटद्वारे हाय स्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करणे. महाराष्ट्रातील पहिले पोक्सो न्यायालय ठिकाण पुणे. या पोक्सो न्यायालयाचे उद्घाटन झाले 21 जानेवारी 2026 ला. भारतातील पहिले पोक्सो न्यायालय केरळ येथे आहे. पुण्यातील पोक्सो न्यायालयाचे स्वरूप आहे बालस्नेही वातावरणासाठी बालस्नेह नावाची स्वतंत्र 4 मजली इमारत. म्हणजे संपूर्ण देशामध्ये पोक्सो न्यायालयाची सेपरेट इमारत कुठेच नव्हती, फक्त केरळला होती. आणि आता महाराष्ट्रातील पहिली पोक्सो न्यायालयाची इमारत झाली पुण्याला. पोक्सो कायदा काय जाणून घेऊयात. पोक्सो कायदा 14 नोव्हेंबर 2012 ला लागू करण्यात आला. हा कायदा आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट 2012. यालाच मराठीत लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 असं देखील म्हटलं जातं. हा कायदा जे मुलं आणि मुली 18 वर्षापेक्षा लहान आहेत त्यांच्या संरक्षणासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. हा 18 वर्षाखालील मुला मुलींचे लैंगिक अत्याचार, शोषण आणि पोर्नोग्राफी पासून संरक्षण करणारा एक कठोर भारतीय कायदा आहे. लैंगिक गुन्ह्यांची त्वरित दखल, विशेष न्यायालयाद्वारे जलद खटला आणि पीडित मुलांचे संरक्षण व पुनर्वसन हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये दोषींना जन्मठेप किंवा फाशीपर्यंत शिक्षा होऊ शकते. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा काय मानला जातो ते आपण बघूया. मुलांशी अश्लील बोलणे हा देखील गुन्हा आहे. एक लक्षात घ्या, हा पोक्सो कायदा 18 वर्षाखालील मुलं आणि मुली दोघांसाठी लागू आहे. की जे मुलं मुली 18 वर्षाखालील आहेत आणि जे या अंतर्गत त्यांच्या चुकीचा गैरफायदा होत आहे किंवा त्यांच्यावर अत्याचार होत आहे, अशा मुलं आणि मुलींसाठी संरक्षित करण्यासाठी कायदा आहे. मुलांशी अश्लील बोलणे हा गुन्हा आहे. मुलांसमोर स्वतःला उघड करणे हा देखील गुन्हा आहे. मुलांच्या खाजगी अंगाला स्पर्श करणे हा देखील गुन्हा आहे.
मुलाला अश्लील साहित्य दाखवणे हा गुन्हा आहे. म्हणजे जर एखाद्या मुलाला तुम्ही मोबाईलमध्ये अश्लील चित्र, अश्लील व्हिडिओ दाखवत असाल, तर तो पोक्सो कायद्याअंतर्गत फार मोठा गंभीर असा गुन्हा आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला मोठ्यातली मोठी शिक्षा होऊ शकते. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. याचे अध्यक्ष आहे रफिक नाईवडी. प्रजासत्ताक दिन 2026 हा 57वा प्रजासत्ताक दिन होता. ठिकाण होतं कर्तव्यपथ नवी दिल्ली. ध्वजारोहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हाती झालं. मुख्य संकल्पना होती वंदे मातरम गीताचे 150 वर्ष पूर्ण. प्रमुख पाहुणे होते अँटोनियो कोस्टा, जे की युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहेत, आणि उर्सुला वॉन डेर लेयन, जे की युरोपियन कमिशन अध्यक्ष आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे 30 चित्ररथ यामध्ये सहभागी होते. या 30 चित्ररथांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आलेला आहे. सिमरन बाला प्रजासत्ताक दिनी 140 पुरुषांच्या सीआरपीएफ तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला ठरली. या प्रजासत्ताक दिन जे चित्ररथ सादर झाले त्यामध्ये महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर आला, विजेता ठरला. चित्ररथाची सुरुवात 1952 पासून झाली. सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकण्याचा मान महाराष्ट्र व कर्नाटक राज्याने मिळाला आहे, प्रत्येकी 8 वेळा. पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्राचा चित्ररथ आलेला आहे, ज्यामध्ये गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक दाखवण्यात आलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे जम्मू आणि काश्मीर, हस्तकला आणि लोकनृत्य. तिसऱ्या क्रमांकावर आहे केरळ, वॉटर मेट्रो आणि 100% डिजिटल साक्षरता. बघा, महाराष्ट्रातील चित्र त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. गणेश उत्सव साजरा करताना महाराष्ट्राच्या अस्मितेचा विजय. महाराष्ट्र प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या गणेशोत्सव चित्ररथाने पटकावला प्रथम क्रमांक. अर्थसंकल्प 2025-27. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्यांदा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केला. सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे मोरारजी देसाई एकूण 10 वेळा, निर्मला सीतारामन एकूण 9 वेळा, परंतु महिलांमध्ये सगळ्यात जास्त वेळा अर्थसंकल्प मांडणारे निर्मला सीतारामन हेच आहे. पी चिदंबरम एकूण 9 वेळा, प्रणव मुखर्जी एकूण 8 वेळा. अर्थसंकल्प मूलभूत माहिती. केंद्र अर्थसंकल्प संविधानाच्या कलम 112 नुसार मांडला जातो आणि राज्य अर्थसंकल्प संविधानाच्या कलम 202 नुसार मांडला जातो. भारताचा पहिला अर्थसंकल्प 1860 साली जेम्स विल्सन यांनी मांडला. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 1947 साली आर के षण्मुखन शेट्टी यांनी मांडला. प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प 1950 ला जॉन मथाई यांनी मांडला. ऍकवर्थ समितीच्या शिफारशीने 1924 मध्ये रेल्वे व सामान्य अर्थसंकल्प वेगळे करण्यात आले. म्हणजे त्याच्या अगोदर रेल्वे आणि सामान्य अर्थसंकल्प एकत्र मांडला जात होता, परंतु 1924 पासून रेल्वे आणि सामान्य अर्थसंकल्प वेगळा मांडण्यात आला, परंतु काही काळाने परत त्याला एकत्रित करण्यात आले. मग विवेक देबराय समितीनुसार 2017 मध्ये 17-18 पासून रेल्वे व सामान्य अर्थसंकल्प पुन्हा एकत्रितरित्या करण्यात आला. म्हणजे आता जो अर्थसंकल्प मांडला जातो तो रेल्वेचा आणि सामान्य अर्थसंकल्प एकत्रित मांडला जातो. अर्थसंकल्पाच्या वेळेत बदल. अगोदर संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प मांडला जायचा, परंतु आता 5 ऐवजी 11 वाजता, सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडला जातो. याची सुरुवात 1999 पासून अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली होती. अर्थसंकल्पाच्या तारखेत बदल. अगोदर फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला अर्थसंकल्प मांडला जायचा, परंतु आता 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला जातो. याचा देखील बदल 2017 पासून झाला, त्यावेळेस अर्थमंत्री होते अरुण जेटली. म्हणजे अगोदर अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सुरू व्हायचा, आता अर्थसंकल्प 11 वाजता सुरू होतो. आणि अगोदर फेब्रुवारीची शेवटची तारीख निवडली जायची, ती 28 किंवा 29 साली जी पण काय असेल ती. आता 1 तारखेला 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली जाते. पहिला डिजिटल अर्थसंकल्प मांडला होता 2021 ला निर्मला सीतारामन यांनी. बॅग बदल. आता एक बॅग बदल काय आहे, तर 2019 मध्ये ब्रीफकेस म्हणजे काळ्या चमड्याची बॅगेच्या ऐवजी वही खाता म्हणजे लाल कापडी पिशवी वापरली जाते. तुम्ही इथं चित्रामध्ये बघितलं असेल बघा, निर्मला सीतारामन यांच्या हातामध्ये एक लाल पिशवी आहे. याच्या अगोदर काळी चमड्याची बॅग वापरली जायची.
कारण की ज्यावेळेस फर्स्ट टाइम जेम्स विल्सन यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता, त्यावेळेस काळी बॅग वापरण्यात आली होती. परंतु ती प्रथा आता बंद करण्यात आली. 2019 पासून काळी ब्रीफकेसच्या ऐवजी लाल पिशवी सारखी जी कापडी पिशवी असते ती वापरण्यात आली अर्थसंकल्प मांडण्यासाठी. नवीन आयकर कायदा 2025 हा 2025 चा जो कायदा आहे, नवीन आयकर कायदा, तो 1 एप्रिल 2026 पासून लागू झाला, म्हणजे होणार आहे. आयकर कायदा 1961 ची जागा घेणार. म्हणजे हा जो नवीन आयकर कायदा जो आलेला आहे 2025 चा, तो लागू होणार 1 एप्रिल 2026 ला आणि हा कोणाची जागा घेणार? आयकर कायदा 2061 ची जागा घेणार. यामध्ये काय आहे? तर उत्पन्न मर्यादा 12 लाखापर्यंत आणली. म्हणजे 12 लाख उत्पन्नापर्यंत कोणताही आयकर नाही. ज्या व्यक्तीचं उत्पन्न 12 लाख किंवा त्याच्या खाली आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही. ही मर्यादा अगोदर साधारणतः 6 लाखापर्यंत होती. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल. हरियाल ही एक कबुतराची जात आहे. खूप सुंदर असा पक्षी आहे. महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन ही एक फुलपाखराची जात आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू ही एक खारीची जात आहे. महाराष्ट्राचा राज्य मासा सिल्वर पॉपलेट. तसंच तुम्हाला महाराष्ट्राचं राज्य फुल देखील विचारलं आहे, तर ते आहे पांढरा बोंडारा. 16वा वित्त आयोग, याचे अध्यक्ष आहे अरविंद पनगरिया आणि सचिव आहेत ऋत्विक रंजनम पांडे. या वित्त आयोगाचा कार्यकाळ आहे 2026 पासून तर 2021 पर्यंत. 5 वर्षासाठी हा वित्त आयोग असतो आणि हा 16वा वित्त आयोग आहे. आणि हा 16वा वित्त आयोग लागू होणार आहे 1 एप्रिल 2026 पासून. केंद्रीय एकूण महसुलात महाराष्ट्राला आतापर्यंत सर्वाधिक वाटा मिळणार आणि तो असणार आहे 6.44%. म्हणजे केंद्र सरकार जेवढाही कर जमा करणार त्या करचं वाटप राज्यांमध्ये केलं जातं, केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलं जातं. तर त्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा मिळणार महाराष्ट्र राज्याला आणि तो मिळणार 6.44%. हे 16 वित्त आयोग मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. वित्त आयोग बद्दल जाणून घेऊयात. संविधानाच्या कलम 280 नुसार हा वित्त आयोग मांडला जातो. याची स्थापना दर 5 वर्षांनी राष्ट्रपती करत असतात. या वित्त आयोगाची रचना असते, त्यामध्ये एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. याचे कार्य काय? तर केंद्र व राज्यामध्ये कराचे वाटप कसे करावे याची शिफारस करण्याचं काम वित्त आयोगाचे असते आणि याच शिफारशीनुसार महाराष्ट्राला तब्बल 6.44% वाटा त्या ठिकाणी मिळणार. पहिला वित्त आयोग 1952 ते 1957 मध्ये लागू करण्यात आला होता आणि याच वेळेस आपली पहिली निवडणूक झाली होती 1952 मध्ये आणि पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते के.सी. नियोगी. शक्तीपीठ महामार्ग, तर याची लांबी आहे 1856 किलोमीटर. हा तब्बल 395 गावांमधून जाणार आहे आणि 13 जिल्ह्यांमधून. ते 13 जिल्हे आहेत वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण वर्धापासून यवतमाळ, हिंगोली, नांदेड, बीड संपूर्ण मार्ग मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे. तर मित्रांनो, आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 9970650363 या नंबरला संपर्क साधायचा आहे. आपण ऑनलाईन ऍपद्वारे देखील लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग लेक्चरची फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. थँक्यू सो मच मित्रांनो. अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत.